नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर महिना केवळ 1750 रुपये मानधन, आशा वर्करची होते निराशा, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आलेली आहे। ही माहिती संपूर्णपणे काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता ही सर्वात महत्त्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा। महिना केवळ 1750 रुपये मानधन, आशा वर्करची होते निराशा। पहा, सुख में सब है दुःख में मितानी, म्हणजेच आनंदाच्या वेळी प्रत्येक जण असतो परंतु दुःखात फक्त मितानीच असतात। मितानी या शब्दाचा अनुवाद मित्र असा होतो। बघा किती छान कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे। सुख में सब है दुःख में मितानी, म्हणजेच आनंदाच्या वेळी प्रत्येक जण असतो परंतु दुःखात फक्त मितानीच असतात। मितानी या शब्दाचा अनुवाद मित्र असा होतो। एक मैत्रीपूर्ण असा आशा वर्करचा सर्वसामान्य जनतेशी येणारा संबंध, सामुदायिक आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका बजावण्यासाठी या आशा वर्कर्सना नियुक्त केले गेले। पहा पुढे, नियुक्त केल्यापासून आशा वर्करच्या कामाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं गेलंय, पण फक्त कौतुकाने पोट भरत नाही हे सांगताना आशा वर्कर्सना गहिवरून येते। बघा, या ठिकाणी नुसतं कौतुकाने आपलं पोट भरणार नाही हे सांगताना तमाम महाराष्ट्रातील आशा वर्कर्सना त्यांचं मन या ठिकाणी गहिवरून येतो आहे। कोरोना काळातच नाही तर इतर वेळाही सर्वांसाठी आशेचा किरण ठरणाऱ्या या आशा वर्कर्स मात्र आजही अनेक अडचणींचा सामना करत आहेत। देशातल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्याच आज स्वतःच्या हक्कासाठी लढत आहेत। बघा, एकीकडे देशातल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या आशा वर्कर एकीकडे स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या या आंदोलनासाठी स्वतःच्या या मागण्यासाठी लढत आहेत। कोविड-19च्या काळात केलेल्या कामाची दखल WHO ने म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने घेतली, पण आमच्याच सरकारने अद्याप आमची काहीच दखल घेऊ वाटली नाही हे खेदजनक असल्याचे आशा वर्कर्सचे म्हणणे आहे। पहा पुढे, सध्याच्या घडीला या आशा वर्कर्सना केंद्र शासनाकडून 1750 रुपयाचे मानधन दिले जाते, तर राज्य शासनाकडून 5,500 मानधन देणे ठरले आहे। पण केवळ महिन्याला 1750 रुपये त्यांच्या हाती येतात। राज्य सरकारकडून येणारे 5,500 रुपये 3 महिन्याने दिले जातात, पण ते सुद्धा पूर्ण दिले जात नाहीत। केवळ 10 ते 11,000 रुपये 3 महिन्याने आशा वर्करच्या हाती येतात। बघा, त्यांना जो मिळणारा मानधन आहे तो 3 महिन्याने केवळ 10 ते 11,000 रुपये आशा वर्करच्या हाती येतात। पहा, गेल्या काही वर्षामध्ये महागाई गगनाला भिडली आहे, पण आमचा पगार मात्र आहे तेवढाच आहे। इतक्या तुटपुंजा पैशात घर कसं चालवायचं, पुन्हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतो आहे। हा प्रश्न कायम आशा वर्कर्सना पडतो असे स्वाती कांबळे सांगतात। स्वाती कांबळे या कांजूर भागात आशा वर्कर्स म्हणून काम पाहतात। गेली अनेक वर्ष ते आशा वर्करचं कर्तव्य पार पाडत आहेत। गेली अनेक वर्ष मी आशा सेविका म्हणून काम करते, पण जी परिस्थिती तेव्हा तशीच आमची दुरावस्था आजही आहे। इतक्या वर्षामध्ये सरकार बदलले पण आमची परिस्थिती काही बदलली नाही। तेव्हा देखील आम्ही कमी मानधनात काम करत होतो आणि आजही करतोय। रोज इतके तास काम केल्यानंतर घरचेही विचारतात, तू काम करतेस मग पैसे का नाही मिळत? पुन्हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतो। अशा परिस्थितीतही आम्ही या लोकसेवेत जीव ओतून काम करतो। स्वाती कांबळे, आशा वर्कर, मुंबई। बघा, या ठिकाणी एका आशा वर्करचं या ठिकाणी दुःख जे आहे ते यांनी या ठिकाणी सर्व आशा वर्करच्या बाजूने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। पहा पुढे, कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी देशभरातील डॉक्टर सज्ज होते। आशा वर्कर्सही पदर खोचून कामाला लागल्या होत्या। शहर असो की गाव, घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची माहिती गोळा करण्याचं काम आशा वर्कर्सनी केलं। फक्त कोरोना काळातच नाही तर इतर रुग्ण जसे की TB पेशंट सांभाळताना आशा वर्करच्या आरोग्याचे 3-13 वाजले आहेत। बघा पुढे,
कोरोना काळात इतकं काम करूनही आमच्या आरोग्याकडे मात्र सरकारने दुर्लक्ष केलं। कोरोना काळात काय ते मास्क दिले जात होते, पण आता कोरोनानंतर आम्हाला मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्हज मागावे लागत आहेत। तगादा लावला तर आम्हाला आवश्यक गोष्टी मिळतात, नाहीच तर आम्ही आमच्या पैशाने मास्क, ग्लोव्हज विकत घेतो, कारण आमचं सुद्धा कुटुंब आहे। घरी गेल्यावर त्यांना कुठलं इन्फेक्शन होऊ नये हे देखील आम्हाला बघावे लागते। त्यामुळे सरकार घेत नसलं तरी स्वतःची काळजी आम्ही घेतोच, पण इतरांची काळजीही आम्ही घेतो, अशा भावना स्वाती कांबळे यांनी व्यक्त केल्या। बघा पुढे काय म्हणत आहेत त्या। स्वाती कांबळे यांच्यासारख्याच अनेक आशा वर्कर्स आज वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जात आहेत। त्यापैकीच एक आहे तुलसनकर आहेत। मलेरिया, चिकनगुनिया, टीबी अशा सर्व रुग्णांना आम्ही हाताळतो, सर्व सर्वे आम्ही करतो, पण हे सगळं करून सुद्धा आम्हाला पोट भरेल इतके मानधनही मिळत नाही। मानधन वाढीसाठी संघर्ष करून तुटपुंजी का होईना पण वाढ करून घेतली, पण ती देखील आम्हाला पूर्ण अशी मिळत नाही। आशा तुलसनकर, आशा वर्कर्स मुंबई यांनी देखील या ठिकाणी त्यांच्या भावना तमाम महाराष्ट्रातील आशा वर्करच्या बाजूने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। पहा पुढे। आशा हा कामावर आधारित मोबदला आहे, म्हणजे जेवढे काम असणार तेवढा मोबदला मिळणार, पण आता तो मोबदला पण आम्हाला ऑक्टोबरपासून बंद केला आहे। बघा या ठिकाणी किती खेदाची बाब आहे। त्यांना मिळणारा जो मोबदला होता कामावर आधारित, तो देखील या ठिकाणी ऑक्टोबरपासून बंद करण्यात आलेला आहे। जसं आता गरोदर माता असतात त्यांचा 9 महिन्यापर्यंत फॉलोअप घेणे, तिला गोळ्या औषध पुरवणे, बीपी वगैरे चेक करणे, ब्लड शुगर तपासणे, या सगळ्या गोष्टींचे आम्हाला 300 रुपये दिले जायचे, त्यात 100 रुपये कपात करून 200 रुपये दिले जायचे, तेही ऑक्टोबरपासून बंद केले गेले आहेत, अशी माहिती आशा तुलसनकर यांनी दिली आहे। बघा या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांनी माहिती दिलेला आहे। तुलसनकर या पुढे म्हणाल्या, पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्हाला आता ऑनलाईन काम करायला सांगतात, पण आमच्याकडे साधे सरकारने दिलेले मोबाईल नाहीत, आम्ही स्वतःचे मोबाईल वापरतो, कधी कधी नवऱ्याचे फोन वापरतो। दुष्काळात 13वा महिना म्हणजे केंद्राकडून आम्हाला केवळ 100 रुपयाचा रिचार्ज मिळतो, या 100 रुपयात आम्ही ऑनलाईन कामं कशी करायची, पुन्हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतो। मानधनही कमी आहे की आम्ही ते रिचार्ज करायला वापरू की घर चालवू, पुन्हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी पडतो, आणि हा प्रश्न तमाम महाराष्ट्रातील आशा वर्करना पडलेला प्रश्न आहे। पहा पुढे। महाराष्ट्रात सध्या 70,000च्या आसपास आशा वर्कर्स कार्यरत आहेत, तर मुंबईत 700 ते 700 आहेत, तर पालिकेच्या आशा वर्कर्सही आता मुंबईकरांच्या सेवेत आहेत। पहा पुढे। आशा वर्कर्सनी गेल्या अनेक वर्षात बऱ्याचदा संप केला, पण त्यांना आश्वासनाशिवाय काहीच हाती लागलं नाही। नुसती आश्वासन देतात पण जीआर काढला जात नाही, असा आरोप बऱ्याच आशा वर्कर्सनी केला। शिवाय संपावर असताना देखील आमची अवस्था वाईटच होती, जेवायची व्यवस्था नाही, बाथरूमची सोय नाही, त्यामुळे संप करायचं म्हटलं तरी आमचे प्रचंड हाल असतात, अशा भावना आशा वर्कर्सनी व्यक्त केल्या। बघा कशा पद्धतीने त्यांच्या या ज्या काही ज्वलंत भावना आहेत त्या आशा वर्कर्सनी या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जसे की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील आशा वर्कर्स पर्यंत ही माहिती, ही बातमी पोहोचायला पाहिजे। पहा, काही आशा वर्कर्स एकट्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आहेत, त्यांच्यावर घराची जबाबदारी तर आहेच, शिवाय त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च देखील त्यांना आहे। इतक्या कमी पैशात घरात केवळ 2 वेळच्या जेवणाची सोय मुश्किलीने होते, त्यामुळे अनेक घरामध्ये मुलांचं शिक्षण अर्धवट राहतं। वर्षा गायकवाड यांच्यावर देखील त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आहे। कमी मानधन असल्याने त्यांना दैनंदिन खर्च चालवणे देखील कठीण होते, त्यामुळे त्या घरकाम करतात, घरकाम करून इतके पैसेही त्यांना मिळत नाहीत। पहा पुढे काय म्हणतायत त्या। 3 वर्षापूर्वी मी आशा वर्कर म्हणून कामाला लागली। मला 2 मुलं आहेत, मुलगी 10वीला आणि मुलगा 12वीला आहे। मुलगा बाहेरून 12वी देत आहे, परिस्थितीमुळे त्याच्या शिक्षणात बऱ्याच अडचणी येतात, पण तरी कसं बसं आम्ही आयुष्याचा गाडा धकलत आहोत। बघा कशा पद्धतीने भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न आशा वर्कर्सनी केलेला आहे। आशा वर्कर्सच्या कामात बरंच फिरावं लागतं, बऱ्याचदा प्रवास करायला पण आमच्याकडे पैसे नसतात। वर्षा गायकवाड, आशा वर्कर्स मुंबई। बघा कशा पद्धतीने आशा वर्करनी आपल्या ज्वलंत अशा भावना या ठिकाणी जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे।
वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की बऱ्याचदा अनेक आजारांनी आम्हाला ग्रासलं आहे. ताप, सर्दी, खोकला असे आजार वारंवार होत असतात. त्यामुळे आरोग्य धोक्यात टाकून आम्ही ही सगळी कामं करत आहोत. योग्य मोबदला मिळावा म्हणून आम्ही हे काम करतो असं नाही. लोकसेवेच्या भावनेतून जरी करत असलो तरी शेवटी घर चालवायची जबाबदारी आहे. कुटुंबाचं पोट भरावं लागतं आणि त्यासाठी पैसे लागतात. बघा, स्वाती कांबळे अभिमानाने सांगतात की मानधन आम्हाला कमी आहे, पण लोकसेवा करण्यात जे सुख मिळतं ते शब्दात सांगता येणार नाही. आणि हेच कारण आहे की मी इतक्या समस्या असल्या तरी माघार घेतली नाही. लोकसेवेची आमच्यावर मोठी जबाबदारी आहे. ते पार पडणं हे माझं कर्तव्य आहे. सर्वात महत्त्वाचं, आता लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी आम्ही माघार घेणार नाही. हा लढा कायम ठेवणार. बघा, जो जनतेचा, जो नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे तो आशा वर्कर्सना आहे. आणि त्यांनी देखील त्यांचं जे कर्तव्य आहे ते अगदी प्रामाणिकपणाने, जबाबदारीने पार पडत आहेत. याचा देखील सार्थ अभिमान तमाम महाराष्ट्रातील आशा वर्कर्सना आहे. पहा पुढे, सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा वर्कर्स आणखीन किती वर्ष हे सगळं सहन करणार? फक्त कमी मानधनच नाही तर आशा आरोग्य कर्मचारी म्हणून कर्तव्य पार पडताना घरगुती कामाचा दुहेरी बोजाही ते उचलत आहेत. परिणामी अयोग्य पोषण, अपुरी झोप आणि स्वतःचे आरोग्याकडेही दुर्लक्ष करतात. यामुळे अशक्तपणा, कुपोषण आणि असंसर्गजन्य रोग या आजारांच्या विळख्यात अडकतात. पण स्वतःच्या जीवासाठी इतका धोका पत्करून त्यांना योग्य तो मोबदला मिळतच नाही. हे फारच खेददायक आहे. बघा कशा पद्धतीने आजच्या घडीला ही संपूर्ण आणि सविस्तर अशी माहिती आहे, जसे की ज्वलंत अशा भावना आपल्या तमाम महाराष्ट्रातील आशा वर्करच्या ज्या आहेत त्या या ठिकाणी, या 3 ताईंनी या ठिकाणी व्यवस्थितपणे अगदी सविस्तरपणे या ठिकाणी मांडलेला आहेत. सुख में सब है, दुःख में मिताने, म्हणजेच आनंदाच्या वेळी प्रत्येक जण असतो परंतु दुःखात फक्त मितानीच असतात. अशा पद्धतीने महिना केवळ 1750 रुपये मानधन, आशा वर्करची होते निराशा. याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जसे की सर्वात महत्त्वपूर्ण अशा माहितीचा संग्रह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला, म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.